चला मॅच आपण ऑन करतोय. पॅटर पाठवा मैदानात. पोलीस संघ मोरिया 11 पलसपे, जितू 11 जानमान नेरे या दोन टीम मध्ये तुम्हाला ही लढत बघा मिळेल. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करेल जितू 11 जानमान नेरे. मोरिया 11 पलसपे संघ आपण बॅटर पाठवा. परेश खडके ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मागे मॅच मध्ये विस्फोटक अंदाज त्याचा फलंदाजीतून. विश ऑल द बेस्ट परेश. दोन्ही सामने 10 प्लेयरने ते जिंकलेत. चला मॅच ऑन आपण करतोय. पहिल्या फेरीतील तिसरी लढत, तिसरा सामना पहिल्या फेरीतील आणि आज दिवसभरातील हा चौथा सामना आहे. लगातार 2 सामने जिंकले श्याम स्पोर्ट्स रोडपाली या टीमनं. 10 प्लेयरने हा संघ मैदानामध्ये उतरला. पहिल्या मॅचमध्ये पॅनल्टी देखील होती, तरी टीमनं 2 मॅच जिंकून सुपर 12 मध्ये आपलं स्थान पक्क केलंय. मॅचकडे आपण वळूया. खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्यांदा टॉस नाणेफेक जिंकली आहे जितू 11 जानमान नेरेनं. फिल्डिंग करण्याचा निर्णय कॅप्टननं घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केले मोरिया 11 पलसपे या संघाला. सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये आता आलेत. माजी सभापती सन्माननीय बबनजी पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच ऑन झाले. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता पहिल्या बॉलवर. राजू ठाणगे आणि सिद्धांत हे 2 खेळाडू आलेत बॉलिंग ट्रॅकवर. सुशांत गायकरला आपण बघतोय. पहिला बॉल त्यानं फार निर्णायक आणि हाही तेवढाच चांगला बॉल अगदी बघायला मिळतं. 2 निर्धाव चेंडू सहज त्याने फेकलेत सध्या मैदानामध्ये. मागील काही वर्षांचा, मागील 2 वर्षांचा इतिहास आपण 3 वर्षांचा बघितला तर सुशांतनं भरपूर चांगली मेहनत घेतली. ड्राईव्ह करत असताना समोर खेळाडू तयार आहे. शॉट कव्हरला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. तिथे प्रवीण चोरगे होते. रन कंप्लीट केली जाईल. सिंगल पहिली धाव सध्या फळकावर येते असताना आपण बघतो. दोन्ही सामने श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघानं फार निर्णायक क्षणामध्ये जिंकले. दोन्ही सामने जसं उल्लेख केला आदित्यनं, याच्या अगोदरचा पहिला मॅच जेव्हा ते खेळत होते कलवे संघाविरुद्ध, तोही सामना 2 बॉल 1 झाला. आणि इथे नुकता देखील जासई संघाविरुद्ध देखील 2 चेंडूमध्ये 1 असा सामना झाला. फार इंटरेस्टिंग होते दोन्ही लढती. कट करण्याचा प्रयत्न होता. पाठीमागे चांगली कीपिंग अगदी बघू शकता आपण. सूरज पाटील त्या ठिकाणी होते. धावसंख्येचा फलक अगदी
1 धावेंवर 4 चेंडू संपलेत आणि फार गतिशील गोलंदाजी सुशांत गायकरची सध्या बघायला मिळते. वेगवान गोलंदाजी, फास्टेस्ट डिलिव्हरी. समोर डाऊन द ग्राउंड खेळत क्षेत्र खाली आहे. लॉंग ऑफ एरियामध्ये टार्गेट करत असताना पाठवला पहिला स्कोरिंग शॉट चौकार. पुन्हा एकदा सुशांत लेग साइडला टार्गेट करायचं, बॉल निघालाय. थर्डमॅन कडे वेग होता आणि त्या गतीनं बीट करत असताना बॅटरलाही बीट केलं फिल्डरला. रन मिळतील लेग बायच्या स्वरूपानं. 4 चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्येचं टोटल सध्या फलकावर बघा मिळत आहेत 9 रन ऑन बोर्ड. पहिले षटक पॉवर प्लेचं सुंदर गोलंदाजी सुशांतने केली. थोडे चुका जरूर मागील बॉलवर झालेत, परंतु चुका क्रिकेटमध्ये टाळणं फार महत्वाचं आहे. पहिला सामना आम्ही बघितला होता अगदी मोहो आणि जासई या दोन टीम मध्ये. तेव्हा जे 2 चौकार पाठीमागे, एक तो एज लागल्यानंतर हाय जम्प करत असताना विकेट किपरनं टिपलेला तो झेल जो चौकार त्याने अडवला आणि त्याच्यानंतर बॅकअप देत असताना लेग स्लिप मध्ये जो चौकार अडवला होता ते 2 टर्निंग पॉइंट ठरले होते आणि जवळपास 9 धावांना तो सामना गमावला होता मोहो टीमनं. ते 2 चौकार फार टर्निंग ठरले होते त्या मॅच मध्ये. पहिले षटक पॉवर प्लेचं जे आता समाप्त झालंय. 5 षटक 5 गोलंदाज ही संकल्पना या स्पर्धेची आहे. आमच्या संपूर्ण श्री गणेश क्रिकेट संघ वाजे ग्रामस्थ मंडळ शशकाची आहे. पहिला बॉल व्हाईट बॉलनं सुरुवात झाली. आदित्य मस्कर जो सध्या बॉलिंग ट्रॅकवर तुम्ही बघतायत 10 रन डबल डिजिट मध्ये संघ पदार्पण करतोय. मोरिया 11 प्लस पे. राजू ठाणगे आणि सिद्धांतला आपण ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये बघतोय. राजू स्ट्राइक एंडकडे आदित्यच्या विरुद्ध. समोर खेळात लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. क्विक सिंगल इथे पूर्ण होते. धावसंख्येचं टोटल सध्या आपण पाहतोय 11 धावांवर पोहोचलाय. बिनबाद सुरुवात झाली आहे मैदानामध्ये. महत्वाची लढत आहे, महत्वाचा सामना आहे. दोन्ही संघ फार अफाट मेहनत करतील या मॅच मध्ये, संशयच नाही. थोडा वेगळा प्रयोग करायचा होता. रन्स थोड्या थांबले, धावसंख्येला वेग हवा, त्यामुळे हा प्रयोग होता सिद्धांत कडून की स्विच इट खेळायचं. निर्धाव चेंडू मागचा फुल टॉस होता. अगदी पहिल्यांदा लेग साइडला टार्गेट करायचं हे मानसिक ध्यास होता. नंतर ऐन मोक्याला समोर डाऊन द ग्राउंड जायचं लॉंग ऑन कडे आणि त्या कारणाचं या दुविधा अवस्थेमध्ये होते आणि फटका फसलाय. पहिला धक्का बॅटिंग करत असताना मोरिया 11 प्लस पे. सिद्धांतच्या खेळीचा अंत झाला. लॉंग ऑन मध्ये हा झेल टिपला गेला प्रथमेश कडून. आदित्यला मिळते विकेट. नवीन बॅटर मैदानामध्ये आता वन डाऊनची भूमिका निभावण्यासाठी मैदानामध्ये दाखल होत आहे. धावसंख्येचं फलक सध्या 11 वर बघायला मिळते. सध्या राहुल बैकर हे बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल होत आहेत.
उत्कृष्ट कामगिरी खरं तर BPL मध्ये राहुल बैकरची देखील अनुभवायला मिळाली. तिथे मॅन ऑफ द मॅच देखील पारितोषिक त्याने पटकावलं होतं आणि आज पुन्हा एकदा कॅप्टन अगदी ज्या पद्धतीनं राजू ठाणगे अजूनही मैदानामध्ये लेग साईडला तुम्ही बघतायत नॉस कडे, परंतु त्याला साथ देणं फार महत्त्वाचं आहे. सामना फार इंटरेस्टिंग राहील, फार महत्त्वाचं देखील तेवढाच तुम्हाला अनुभवायला मिळेल. आदित्य पुन्हा एकदा लेफ्ट हँडर मीडियम पेसर, ही गोलंदाजी स्लोअर वन थोडं केलंय, त्यामध्ये थोडंसं टर्न होतं. एक रन पूर्ण होते. सचिन मोरेकडे हा बॉल चाललाय. एक रन इथे दाखल होत असताना सांघिक टोटलमध्ये धावसंख्येचं फळक हलवार आणि शांत पुढे चाललाय. या ओव्हरमध्ये एकही स्कोरिंग शॉट आलेला नाही. या पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं होतं चौकार देखील 2 आले होते, परंतु इथे हे षटक थोडं हळूहळू पुढे चाललंय. उत्तम गोलंदाजी आदित्यकडून. 12 भर सध्या संघ आपण पाहतोय. मोरेलन परस्पर धावा थोड्या कमी आहेत. उंच खेळाचा प्रयत्न होता. फिल्डर डाऊन द बॉल, कॅच ड्रॉप प्रथमेश. हा सैल प्रथमेश कडून निसटलाय. अगदी लोअर फुलटॉस होता, इनसाइड आउट केला. डीपेक्षा कव्हरला चांगला कव्हर ड्राईव्ह, फुलटॉस बॉल मिळाला आणि योग्य ठिकाणी त्याला पाठवलाय. एंड चांगला झाला या षटकाचा चौकारानं आणि अशा रीतीनं हे षटक देखील आता संपलं गेलंय. पहिले 2 षटक पॉवर प्लेचे, ज्यामध्ये रन फलकावर धावा आहेत 1 बाद 17. बॉलिंग ट्रॅकवर तिसऱ्या षटकामध्ये तिसरा गोलंदाज सचिन मोरे आता बॉलिंग ट्रॅकवर आलाय. 17 वर सध्या सांघिक धावा आपल्याला पाहायला मिळतात. राजू अजूनही मैदानामध्ये 2 हार्ड हिटर बॅटर हे मैदानामध्ये आहेत, त्यामुळे आता थोडासा धावसंख्येला वेग देण्याचा प्रयत्न होईल, यात मात्र शंका नाही. सचिन पहिला बॉल हवेत खेळत विस्टामिंग आहे. जज करत असताना फिल्डर डाऊन द बॉल आणि झेल तिथे कॅरी केलंय सुशांत. धक्का क्रमांक 2. सलामीला आलेली जोडी आता बाद झाले तंबूच्या आश्रयामध्ये. थोडी रेस्ट करत असताना आता मिडल ऑर्डरच्या जबाबदारी वाढतायत या मॅच मध्ये. स्विच इट करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर आहे त्या ठिकाणी रोहन. प्रयत्न चांगला होता, परंतु इथे धावसंख्या अजूनही काही प्रयत्नशील प्रगतशील हवी आहेत. आविष्कार जो मैदानामध्ये बॅटिंगसाठी आता आलेला आहे, 4थ्या क्रमांकावर हे स्थान त्याला निभवायचं आहे. गोलंदाजी फार इंटरेस्टिंग राहिली आहे.
उंच केल्या हवेत विस्तामिंग पुन्हा एकदा फिल्डर डाऊन द बॉल. झेल तिथे टिपला जाईल. आणखीन एक महत्वाची विकेट प्रवीण चौरगे यांच्या खात्यामध्ये हा झेल जोडला जाईल आणि सचिनच्या खात्यामध्ये विकेट. फलंदाज बाद. धावसंख्येचं टोटल सध्या 17 वर आपल्याला बघायला मिळतं. नेक्स्ट मॅच मध्ये चांगली फाईट बघायला मिळेल. सिद्धिविनायक भिंगारे आणि युवा स्पोर्ट्स नांदगाव अशी लढत देखील तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन तुम्हाला सज्ज राहायचं आहे. लॉंग ऑन मध्ये ड्राईव्ह केल्या बॉलला पाठीमागे फिल्डर प्रथमेश. अगदी एक रन. इथे सिंगल डबल जरूर हवे असतात या खेळामध्ये, नो डाऊट. डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगल डबलला प्राधान्य देता आलं पाहिजे. परंतु जेव्हा अगदी खराब बॉल येतात तेव्हा षटकार चौकारांची जोड नसेल तर सिंगल डबलचं महत्व कमी होतं. सरप्राईज केलं या बॉल. अगदी बाउन्स मिळालाय. पंच वळतायत आमच्याकडे. व्हाईट बॉलचा इशारा त्याने आम्हाला केला. अतिरिक्त रन इथे जोडली जाईल. व्हाईट बॉल दर्शवल्या पंचाने. एक्स्ट्रा रन येते स्कोर बोर्डवर. धावसंख्या बघायला मिळते सध्या. आदित्य स्कोरिंगची भूमिका निभावत आहेत. संघाची धावसंख्या आहे ती 19 धावा सध्या फळकावर. भरपूर अपील, लाऊड अपील सध्या बघायला मिळतात त्या ठिकाणी. धावसंख्या अगदी शांत बघायला मिळते, स्तब्ध बघायला मिळते. पॉवरफुल गोलंदाजी जी होते नेहरीज संघाकडून त्या सध्या गोलंदाजीचे अगदी बली पडलेत 3 खेळाडू आणि मैदानामध्ये अजूनही स्ट्रगल सुरू आहे. अगदी या संकटातून मार्गक्रमण करावं लागेल. असाच काही सामना आम्ही बघितला होता रोडपाली आणि कलवे यांच्यामध्ये झालं. तेव्हा कलवे टीमला सुरुवातीला रन बनत नव्हत्या, परंतु नंतर जे 2 षटक अटॅक झालं, एक फायटिंग टोटल बघायला मिळाले. लास्ट बॉल पर्यंत, ऑलमोस्ट सेकंड लास्ट बॉल पर्यंत मॅच रंगली आणि एक चांगली फाईट बघायला मिळाली. बॉल बॅक ड्राईव्हचा प्रयत्न. कॉटन बॉलची संधी होती, परंतु इतकं वेगवान गोलंदाजाला स्वतःला बॅलन्स करून झेल टिपणं ते लगत जमिनी लगत हे कठीणच असतं. आणि इथे रन पूर्ण झालेली आहे या अंतिम बॉलवर. एक सिंगल. 3 ओव्हर्स संपलेत. अर्थातच 18 चेंडूंचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना मोरिया 11+ पे जाऊन पोहोचलाय. 20 धावा, 3 खेळाडू बाद. उमेश शालेत बॉलिंग ट्रॅकवर. फ्लिक ऑफ द रिस्ट फ्लिक केला बॉलला स्क्वेअर लेग मध्ये. हो, इथे तो थोडा थ्रो खराब आला. याच गोष्टी महत्वाच्या असतात. आणखीन एक महत्वाचा गडी गमावलाय. थोडस तू मी पहिल्यांदा असं बघायला मिळालं की सायकिरेनकडे जो धावबाद करण्याची संधी त्याच्यानंतर
तिथे बॉल थ्रो थोडासा वाईड अँगलला गेला, जो थोडासा टर्न झाला, एक टप्पा जो थ्रो होता. त्याच्यानंतर नॉस अगेन कडे तीच संधी निर्माण झाली. अजून एक खेळाडू गमावला गेलाय. धावसंख्या अडचणीमध्ये. या क्षणाला आपल्या टीमला हवेत रन. जो सध्या धावसंख्येची नौका जी सध्या फसली आहे, जी दूर काढेल, त्यासाठी काही विस्फोटक अंदाज डू ऑर डाय या सिच्युएशन मध्ये खेळ करावाच लागेल. उमेश सध्या आपण बघतोय 21 धावांवर सध्या संघ. इनसाइड आउट केलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत, थोडी प्रतीक्षा केली, बॉल आपल्यापर्यंत येऊ दिला आणि त्यानंतर हा जोरदार थ्रो सचिन कडून. शांत मैदानामध्ये वातावरण सध्या बघायला मिळतं. फलंदाजीतून अगदी स्तब्ध ठेवले फलंदाजांना. अवे फ्रॉम द बॉडी उमेश कडून हा बॉल पंच वळतायत. वाईट बॉलचा इशारा त्याने आम्हाला दिलाय. धावसंख्येचा फरक सध्या 23 या आकड्यावर सध्या स्थितीमध्ये तुम्हाला बघायला मिळते. अडचणी दूर कराव्या लागतीलच. काय बॉलिंग होते अजिबात. ज्या पद्धतीने आपण सध्या पाहतोय की फुल टॉस किंवा अथवा ओव्हर पिच असे बॉल बघायला मिळाले नाहीयेत. गुड लेंथवरून टर्न करणारे चेंडू बघितलेत किंवा शॉर्ट लेंथवरून वेगवान बॉल येताना बघितलेत. अन्यथा यॉर्कर लेनचा वारंवार उपयोग हा फार चांगला केलाय गोलंदाजांनी. सन्मान्य मान्यवर माजी सभापती सन्माननीय बबन कोंडराम पाटील साहेब प्रत्येक वर्षी मोठं योगदान देतात आणि याही वर्षी अगदी श्री गणेश ग्रामस्थ मंडळ चषकाला 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांनी दिलाय आणि त्यांचं मनपूर्वक आभार. आणि हा हवाई फायर पहिला षटकार अगदी या इनिंगचा. धावसंख्येचा फलक आता वाढेल. टोटल ऍड मध्ये केले जातील 6 रन. 29 वर संघ पोहोचला. बॅटर स्ट्रायकर एंड कडे सध्या आपण पाहतोय किरण भोईर सो दम दाखवतोय 6व्या क्रमांकावर आलेला. अशाच काही फटके हवेत तर स्कोर बोर्ड पुढे जाईल. क्रिकेटमध्ये जर तर या गोष्टी सांगणं सोपं आहे, परंतु करणं तेवढंच कठीण. परंतु सध्या करून दाखवलाय किरण भोईरनं. एका षटकारानं थोड्या आशा पल्लवित झालेत. 5 षटकांची लढत आहे. 5 बॉलर यूज करायचे आहेत. आणखीन एक फुलटा उमेश वर हल्ला बॉल हव्या त्या चेंडू फील्डला डाऊन द बॉल आणि झैल खूप चांगल्या पद्धतीने पकडलाय. प्रथमेशनं 3 झैल त्याच्याकडे गेले, ज्यामधून 2 सुरक्षित पकडले, 1 सुटलाय. आणखीन एक खेळाडू बाद. किरण किरण बाद झाले तर धावसंख्या टोटल बोर्ड वर बघा मिळत आहे 29. फुलटॉस बॉल वर विकेट मिळाली. अरे ते आज दिवसभरामध्ये एक गोष्ट नोटिसेबल राहिली. लॉंग ऑन मध्ये फक्त 2 षटकार बघितलेत आपण संपूर्ण दिवसभरामध्ये. हाही फास्टेस्ट बॉल होता पण फुल टॉस. आदित्य पाठीमागे सिंगल वेगवान दुसरीसाठी निघालेत आणि आता डेंजर एंडकडे डायरेक्ट हिट. काम बनलंय आणि खेळाडू होत आहेत धावबाद. आणखीन एक खेळाडू रनआउटच्या स्वरूपाने तंबूच्या श्रेयाला. थांबा डीजे.
चला स्ट्राईक रोटेट झाली होती त्यामुळे स्ट्रायकर एंडकडील फलंदाज बाद होईल. परता लागेल बॅटर नितीनला. तंबूच्या आश्रयला धावाच्या स्वरूपानं 6 खेळाडू आता गमावले टीमनं. धावसंख्या बोर्डवर बघायला मिळते 30. समोर माथेरानचं दृश्य आपल्याला बघायला मिळेल. संपूर्ण ग्रीन एरिया आहे. त्याच्याच पाठोपाठ तुम्हाला नेरेल पासून कर्जतचा प्रवास या 2 डोंगर रांगांच्या मागे करावा लागतो. सह्याद्री पर्वत रांगामधील कलावंती दुर्ग सगळ्यात घातक महाराष्ट्रातील दुसऱ्या स्थानावर जर कोणतं दुर्ग असेल तर ते कलावंती दुर्ग, जिथे चढणं फार रिस्की आहे. 90 डिग्री, यस डेफिनेटली 90 डिग्रीच्या पायऱ्या त्या कलावंती दुर्गाच्या तुम्हाला बघायला मिळतात. 3 षटकं जे आता समाप्त झालेत. धावा आहेत बोर्डवर फक्त 30. 24 चेंडूचा खेळ संपला. अंतिम 6 बॉल आता उर्वरित राहिलेत. रोहन पाटील अंतिम षटक घेऊन आले. आता थेट PPL मध्ये त्यालाही खेळण्यासाठी इथून जायचंय. राहुल बैकर वन डाऊन आलेला खेळाडू राहुल बैकर. 1 चौकार त्याने आतापर्यंत लागले. फक्त 5 बॉल त्याच्या वाट्याला आतापर्यंत आले, त्यामधून 1 4, 3 सिंगल, 1 डॉट. थोडा वेगळा प्रयत्न स्विच हिट करण्याचा राहुलचा. ऑलरेडी रन येत नाहीये. सरळ बॅट नाही इतका कॉन्टॅक्ट बनत नाही, त्या कारणाचं कदाचित इथे रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना रन येतील या उद्देशानं हा फटका त्याने खेळला होता. परिणाम बदललेला नाहीये. प्रयोग भरपूर झाले परंतु रिझल्ट बदललेला नाहीये. फ्लिक केला बॉलला पाठीमागे कुणाल आहे. 1 रन मधले दुसरी साठी निघालीत. योग्य एंडला थ्रो योग्य वेळी. कारण परिस्थिती अशी की या क्षणाला राहुल बैकरला सायकलींकडे राहणं भाग होतं आणि ही दुसरी धाव मुळात नव्हतीच. कुणालचा परफेक्ट ऑन द स्टंप थ्रो आणि इथे राहुल बैकर धाव बाद. नवीन बॅटरने खेळ आता मैदानामध्ये चाललाय. अडचणी अगदी वाढतच गेल्या. धावसंख्या, डॉट बॉल, विकेट ज्यांना प्रेशर वाढत गेलं आणि ह्या प्रेशर वाढत गेल्यामध्ये रन्स थांबलेत. काही बॉल अजूनही बाकी आहेत. अंतिम ओव्हरचे परफेक्ट वाईड यॉर्कर, परफेक्ट डिलिव्हरी रोहन कडून. 1 रन पूर्ण झाली आहे. थोडा ओव्हर थ्रो होता परंतु बॅकअप चांगला होता. तिकडे सुरेश पाटील होते बॅकअप साठी. आणखी एक सिंगल फक्त बघायला मिळते. उत्कृष्ट दर्जाची, उच्च दर्जाची गोलंदाजी, सुनियंत्रित. ज्या ठिकाणी बॉल रिलीज करायला हवेत अगदी अशाच ठिकाणी सर्व बॉल डिलिव्हर्ड झालेत. अवे फ्रॉम द बॉडी. पुन्हा एकदा पद्धत आली ते नव्हतं. स्टँड अँड डिलिव्हर असं करण्याचा प्रयत्न, खडे खेळण्याचा प्रयत्न होता. त्या प्रयत्नामध्ये देखील अपयश आले. थोडंसं मुवमेंट मैदानामध्ये गोलंदाजाचा रिदम तोडण्यासाठी फार महत्वाचा असतो. यासाठी क्रीजचा वापर होणं गरजेचं आहे. यावेळी पुढे निघाले परंतु स्वतःची बॉडी पूर्णतः लॉक करून घेतलं. सरळ रेषेमध्ये ते उभे राहिले. आणखी एक निर्धाव बॉल. धावसंख्या पाहायला मिळते तिथेच 32 वर. काय बॉलिंग केली या मैदानामध्ये रोहनने देखील. अंतिम ओव्हरमध्ये फक्त 2 रन या ओव्हरमध्ये आले. त्यांनी 1 विकेट. उत्कृष्ट गोलंदाजी सगळ्याच बॉलरने केली. पहिल्या 30 चेंडूंचा अर्थात पहिला डाव खेळाचा संपलाय आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना मोरिया 11 पलसपे या संघानं रन एकवटले. 30 चेंडूमध्ये फक्त 32 आणि 33 धावांचं आव्हान आहे जितू 11 जहानमान नेरे या संघासमोर.
तर चला दोन्ही संघाचे कर्णधार, मिंगर संघाचे कर्णधार आणि नांदगाव संघाचा कर्णधार, चला लगेच आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. पहिला पुकार असणार आहे आपल्यासाठी. लगेच आपण टॉस साठी संपर्क साधा. तीस बॉल 33 ची गरज असणार आहे. अद्विक 11 जयनमान नेरे आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजी करताना. आता मोर्या 11 प्लस पे टीम 30 बॉल मध्ये 33 बचावल्या जातील का, इतिहास घडवला जाईल का. समोर संघ पाहिला तर नेरे संघ, एक बलाढ्य संघ प्रवीण चोरगे संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर रोहन असतील, त्यानंतर सचिन असतील. प्रवीण चोरगे सिक्सर किंग म्हणून ओळख आपल्याला पाहायला मिळते एनडी विभाग मध्ये. आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळते प्रथमेश फडके. कर्मवीर आणि धर्मवीरची जोडी आपल्याला जरूर पाहायला मिळते. 30 बॉल 33 समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मोर्या 11 प्लस पे टीम कडून आपल्याला पाहायला मिळतोय.
राजू टानगे. बेस्ट वर्सेस बेस्ट लढत जरूर पाहायला मिळते. पहिला बॉल घेऊन असणार तयार. पहिलाच बॉल अकूट टप्प्याचा फुल अँड सक्सेसफुल. पहिल्याच बॉलवर दाखवले हुकूमत. पहिल्याच बॉलवर तिथे दाखवलाय षटकार. प्रवीण चोरगे बालीच्या बॅट मधून आलाय पहिल्याच दर्जेदार षटकार. पहिल्याच बॉलवर आक्रमण. पहिल्याच बॉलवर तिथे मात्र षटकार लगावलाय. राजू ठाणगेवर पहिल्याच बॉलवर आक्रमण केले जरूर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. आई फटका सुरेख आहे. संधी होती ती संधी मात्र गमावली. बॉल आणि फिल्डरची चेस लागली परंतु बॉल जाणार सीमा पार. पंचांचा इशारा येईल. चौकार. या चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल. 10 धावा धावफलकावर. 10 रन्स ऑन बोर्ड. आक्रमण करत असताना सलग 2 बॉलवर तिथे मात्र धावा खर्च होत असताना पाहायला मिळतंय. आई फटका सुरेख आहे. आई फटका लाजवाब आहे. हा फलंदाज फक्त षटकारांसाठी ओळखला जातो. आलाय अजून एक षटकार. उगत सिक्सर किंग म्हणत नाहीत. काही कमालीची फटकेबाजी प्रवीण चोरगे. सलग 3 बॉलवर 3 मोठे फटके जरूर पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 16. धावा धावफलकावर आपल्याला लागलेल्या पाहायला मिळतील. सुरेख फटकेबाजी. काही कमालीची फटकेबाजी होत असताना जरूर पाहायला मिळते. राजू टानगेवर केलेला आक्रमण आणि आक्रमण जरूर पाहायला मिळतोय. फलंदाजीचा बोलबाला दाखवत असताना मोठे फटके जरूर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. आई फटका सुरेख आहे परंतु क्षेत्ररक्षक असतील कुठल्याच प्रकारची चुकी न करता निर्धाव बॉलची सांगता. 4 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 16. 16 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. बॉल तिथे मात्र गतीमध्ये परिवर्तन जरूर केलं. स्लोवर पद्धतीचा चेंडू फेकी केली आणि डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. जरूर 3 बॉलवर मोठे फटके आले त्यानंतर कमबॅक करत असताना जरूर पाहायला मिळतंय गोलंदाज राजू टानगे. आई बॉल भिरकवण्याचा जरूर प्रयत्न होता. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं आणि आई बॉल निर्धाव. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळाले. शेवटचा बॉल बाकी असणारी अजून. शेवटचा बॉल या षटकातील. हा फटका सुरेख आहे. हा फटका लाजवाब आहे. या बॉलवर धावा मिळतील तब्बल 4. आलाय चौकार. चौकाराच्या साह्यानं संघ जाऊन पोहोचेल तब्बल 20 रन. 20 धावा आपल्याला पाहायला मिळतील नेरी टीमच्या. सुरेख फटकेबाजी जरूर आपल्याला पाहायला मिळाली. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 20. अजूनही येणारे बॉल असतील 24 आणि फक्त 13 धावांची गरज.
फुलर लेनचा बॉल, संधी निर्माण केली आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील कुठल्याच प्रकारची चुकी न करता. पहिला फलंदाज बाद, पहिला गडी गारद, पहिला फलंदाज परतीच्या रस्त्यावर. प्रथमेश फडके बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल रोहन पाटील. हाही फलंदाज क्षमता राखतो, तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा बॉल कोलवा टप्प्याचा जरूर होता, तिथे मात्र निर्धा बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. फुलर लेनचा बॉल, या बॉलला सरळ फेकून दिलाय सीमा पार. पंचांचा इशारा, नो बॉल प्लस षटकार. या बॉलवर धावा मिळतील तब्बल 7. सहा धावींची गरज असणार आहे. हा फटकाही सुरेख आहे आणि हा फटका जाईल. पंचांचा इशारा, मॅच इज फिनिश, सामना जिंकलाय. अद्विक 11 जयनमान नेरे टीमनं. संघ जरूर कमालीची फटकेबाजी जरूर आपल्याला पाहायला मिळाली. हार्डलक असतील पलसपे टीम आणि आपण टॉस करू. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल सिद्धिविनायक भिंगार टीम आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल युवा स्पोर्ट्स नांगाव. मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळेल प्रवीण चोरगे. मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळेल प्रवीण चोरगे. 6 बॉल 20 धावा.